ओके. नमस्कार, तुमचं नाव सांगा आता. नमस्कार, माझं नाव डहाळे दिलीप एकनाथ. माझं गाव आहे बरे बुद्रुक, तालुका पुणे, जिल्हा अहमदनगर. मी शिक्षक म्हणून काम करतो. आता तुम्हाला शुगर किती दिवसापासून होती ते सांगा. काय आहे की शुगर ज्या वेळेला मला डिटेक्ट झाली त्यावेळेला बाँड्रीवरती सांगितली होती, परंतु त्याचं गांभीर्य न घेतल्यामुळे ती कदाचित वाढली असेल. म्हणून डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी रिपोर्ट काढायला लावले, तर त्यावेळेला ती शुगर साधारणपणे 220च्या आसपास होती किंवा कमी जास्त होत राहिली. मग HbA1cचा रिपोर्ट किती होता तुमचा त्यावेळेचा? त्यावेळेस 9पर्यंत गेला होता. ओके. मग आता त्यानंतर तुम्ही गोळ्या पण घेत होते, खर्च पण भरपूर डॉक्टरांनी केला. गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर मग थोडंसं गोळीचा पावर संपला की थरथर व्हायचं, मग गोड खावं लागायचं. मग काय करावं मग तर डॉक्टरकडे जावं लागायचं, गोळ्या बदलून द्यायचे. रिपोर्ट काढल्यानंतर एवढं काय फरक जाणवला नाही. ओके. मग तुम्ही शुगरसाठी मग आता आपलं नंतर तुमच्या टीममधले सुरेशराव सोनवणे सर त्यांनी आम्हाला कल्पना दिली, सर तुम्ही घ्या. तर मग त्यावेळेला ट्रायल म्हणून प्रयत्न केला. तर आता तुम्ही किती महिने वापरलं संजीवनी ज्यूस आणि शुगर? आम्हाला 5 महिने झाले. ओके. आता तुमचा HbA1cचा रिपोर्ट किती मग? आता मध्ये काढला तर तो साधारण 2 ठिकाणी चेक केला तो. हां, दोन्हीची सरासरी 7.2 साधारण 7.2 आला. ओके. 7 तुमचा HbA1cचा रिपोर्ट आला. आणि आता तुम्हाला बाकीचं बॉडीचं काय वाटतंय, तुमचं विकनेस म्हणा किंवा? पहिला प्रश्न असा आहे की हे घेण्यापूर्वी गोळ्यांवरती तेवढा काय इफेक्ट जाणार. कधी कधी वाढायची, कधी कमी व्हायची, कधी अतिशय कमी व्हायची. मग ते माणसाच्या त्याची जी काय चक्कर येणे, झोप येणे, थकवा येणे याच्यावरून कळतं की बाबा हे गोळ्याचा परिणाम उलटा व्हायला लागला, असं कळायला लागलं. मला थोडंसं एक ट्रायल म्हणून संजीवनी रिचवे सोनवणे सरांच्या माध्यमातून आम्ही घेतलं. त्यांनी मोठे सर वगैरे यांना दिलेलं होतं. मग आम्ही ते घेतल्यानंतर चांगला फरक जाणवला. मग ते संपलं की आम्ही त्यांना लगेच फोन करायचो आणि फोन करून ते मागवून घ्यायचं. आजही कमी पडलं आहे मला, ताबडतोब त्यांच्याकडून मी मागवून घेतलं की मला द्या. तर एकंदरीत तुमचा रिपोर्ट काय ते साईड इफेक्ट ठीक आहे, पण त्यापेक्षा ज्या काही क्रिया घडायच्या, जेवणाची वेळ, कधी कधी काही गोष्टीमध्ये चक्कर येणे हे थांबले, पाय दुखायचं थांबले, मला 12-12 तास झोप लागायची ते थांबले आज. म्हणजे कुठंतरी रिझल्ट आलाय. दुसरं तर काही घेत नाही आणि गोळ्या घेऊन अगोदर 4 वर्ष झाले तरी काय तर परिणाम होत नव्हता. म्हणजे घेतल्यामुळे तो परिणाम झाला असं पटलं ना. आणि हे पटल्यामुळे जगाला पटू वगैरे नाही पटू, आम्हाला पटलं, आम्ही लोकांना सांगतो तुम्ही हे घ्या. म्हणून नको सगळ्या आजारावर तुमचं चालतं तुम्ही चालू ठेवणार त्याला. त्याने काही दुसरा परिणाम होत नाही ना. तुम्ही कंटिन्यू घेणार आहे. मळमळ थांबते, झोपेला वेळेवर येते, त्याचा त्रास होत नाही, पचन चांगलं होतं, मला जेवण जातं.